नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग म्हणजे आज असणार आहे एक शॉर्ट ट्रिप, एक छोटी ट्रिप असणार आहे आमची. ती तुम्हाला दिसेलच. आम्ही पहिल्यांदा एवढ्या लांब शौर्यासोबत चाललोय आणि देवदर्शनासाठी चाललोय. आणि आम्ही आज आदमापूरला चाललो आहे बाळूमामासाठी. मग आम्ही जाणार आहोत, तुम्हाला सगळं सोबत दाखवतो. एन्जॉय करा हा पूर्ण ब्लॉग. आणि आज आम्ही ड्रेसअप केला आहे असा. तृप्तीने साडी घेतल्या, मी हा ड्रेस घातला आहे. शौर्य आमचं झोपलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आमचा ड्रेस. हाऊ इज द लुक बताओ गाईज. जॅगी पॅन्ट घातल्या नाही, जॅगी नवीन घ्यायचं. तर मित्रांनो, आम्ही दोघंजण कसं दिसावले कमेंटमध्ये नक्की सांगा. हाऊ द लुक, सॉरी हमारा लुक कैसा है हम दोनों का, ठीक है. तो चलो गाइज, चालू करते हैं अपना ये आज का ब्लॉग, ठीक है. भेटूया आपण डायरेक्ट गाडीत. तर मम्मी शौर्य पुढे बसल्यात, पप्पा गाडी चालवल्यात. मग आम्ही आता निघालोय. प्रवास चाललेला आहे आमचा, छोटासा प्रवास चाललेला आहे. मग आता वाजलेले हे 4 सायंकाळच्या टायमिंगला निघालो आहे. तर आम्ही डायरेक्ट पोचल्यानंतर मला सगळं दाखवू. तोपर्यंत मी सिनेमॅटिक शॉट बघत नाही, छोटासा ट्रॅव्हलिंगचा. तर मित्रांनो, आम्ही स्टॉप घेतला आहे कारण का आम्ही एक काय घ्यायचं मम्मी, तिथं बाळूमामाच्या मंदिर पाहिजे. म्हणजे आम्ही स्वेच्छेनं द्यालो आहे. 50 ते 25 किलोच्या आसपास आम्ही घेणार आहे. जाताना आम्ही एक हलसेटात मंदिर लागते, तिथं तुम्हाला गेलं दाखवतो. आता मी इथं एक वर्णाबाजार दिसले आम्हाला. मी आणि पप्पा जाऊन चेक करतो काय काय आहे तिथं, बघतो. जर मिळालं तिथं घेणार, नाही तर पुढं चेक करणार, ठीक आहे. चला, सगळं घेतलेलं आहे पूर्ण. 2 पोते घेतल्यात तांदळाची आणि बाकीचं किरकोळ बाजार घेतला आहे. आणि खाज्या दिले तो पण चालू केलेत खायला, बघितलं काय बघा. हे एक इकडे बसले, तिकडे एक बसले, हे तुम्ही बघू शकता बघा. हा, घरात बिरात जाऊन खायचं काय नाही. हा, तर बघितलं काय, आल्या आल्या चालू केल्यात धमाका. आम्ही पोती टाकून घेतो आणि आम्ही थेट जाणार मंदिरला. तर बाजार सगळा आम्ही घेतलेला आहे पूर्ण. पप्पा गाडी चालवत सांडगा खायला. तुम्ही काय असं खाऊ नका गाडी चालवत. पुढं बघू शकता. अजून मंदिरात पोचायचं आहे, तोपर्यंत खाणं चालू झाले, बघू शकता. तर आता आम्ही जातो. पहिला हलचंद मंदिरला जायचं ना. पहिला हलचंद मंदिरला जाणार. एक छोटंसं एक मंदिर आहे, जाऊन तुम्हाला सांगतो, ठीक आहे. चला. तर मित्रांनो, आम्ही एक भैरवनाथच्या मंदिरपाशी थांबलेलो आहे. बघू शकता, पाठीमागे काढलेल्या तृप्ती उतरायला. आणि हे समोर आहे भैरवनाथचं मंदिर. बाळूमामाला जाताना मध्ये लागते हे असं आहे मंदिर. आम्ही जातो, आत दर्शन वगैरे घेतो शौर्याला घेऊन. तर इथून आमच्या तृप्तीची आणि माझी लग्नाची सुरुवात झालेली. मग हे आमच्यासाठी म्हणजे काय म्हणतात, नशिबाचं एक असं हे होतं. मग इथूनच आमचं लग्नाची सगळी झालेलं आहे व्यवस्थित. तर असं आहे मंदिरात, बघू शकता. आधी काय नव्हतं त्यावेळी, 3 वर्ष पाठीमागे नुसतं मंदिर होतं. मग आता हे सर्व काही शेड वगैरे मारलेलं आहे. मग आता इकडे हे बघू शकते, दगडाचं वगैरे असं कोरलेले आहेत जुने एकदम इकडे. आणि ह्या साईडला एक आहे. आणि हा बघा शौर्य आमचा, आता जस्ट झोपून उठला आहे. जे घरापाशी झोपला आहे ते आत्ताच उठलाय गेडी. शौर्या, असं आहे आत मंदिर. या मंदिरातली स्टोरी सांगितली की आपलं लग्न इथे ठरलेलं. असं आहे आत मंदिर, बघू शकता तुम्ही. मला तृप्ती आत गेलेली आहे, तर मी स्वतः जातो. एकदम छोटंसं मंदिर आहे. असं आहे भैरवनाथचं मंदिर. मम्मी पूजा करल्या. अशा तऱ्हेने आमचं दर्शन झालेलं आहे. मग आता आम्ही निघतो पुढं.
पुढे एक हलसिद्धनाथचं मंदिर आहे दुसरं पुढच्या गावाशी. मग आता आम्ही तिथं जाऊ. तर आम्ही तिथं जाऊ, तिथलं तुम्हाला दाखवतो मंदिर. ठीक आहे, चला. मित्रांनो आम्ही आत्ता पोहोचलेलो आहे हलसिद्धनाथ मंदिर. हे दाखवतो तुम्हाला. ते असं आहे मंदिर. तर मित्रांनो आम्ही हे कोरणी या गावापाशी आलो आहे आणि हे कोरणी येथील हलसिद्धनाथ मंदिर आहे. आप्पाच्या वडील एक हलसिद्धनाथ मंदिर आहे, ते मोठं मंदिर आहे ह्याच्यापेक्षा. बघ आता आम्ही आलो आहे कोरणी या हलसिद्धनाथ मंदिरपाशी. मला दाखवतो. असं आहे मंदिर आहे पूर्ण. तऱ्हेने हलसिद्धनाथ मंदिराचं दर्शन झालेलं आहे कोरणी येथील. मग जे तांदूळ आम्ही देणार होतो ते आम्ही त्यात दिलेलं आहे पोतं. आता पुढे आम्ही डायरेक्ट आता थेट बाळूमामाचं मंदिर म्हणजे आदमापूर या ठिकाणी आम्ही आता जाणार आहोत. तर अशा तऱ्हेने आमचं चौघांचं 5 जणांचंच आमचे दर्शन इथे झालेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊ. चला. तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे आदमापूर या बाळूमामाच्या मंदिरपाशी आणि जस्टच पोचलो आहे. तर मम्मी पप्पा आणि शौर्य गेलेत पुढं. धान्य आम्ही दिलेलं आहे धान्य पेटारामध्ये. हे बघू शकता तुम्ही मंदिर पुढचं. तर मित्रांनो आपण जाऊया आता पाळीला. तर लोक लांबून आलेले आहेत, ते झोपलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. हे गाभार आहे आणि अशी ही पाळी चालू आहे इकडं या साईडला. नंबरला थांबला इकडं असं बघू शकता तुम्ही. स्वच्छता चालू आहे. आता ही बघू शकता वरती पाळी. ही वरती समोर बिल्डिंग आहे या साईडला. तिकडून सगळी गर्दी चालू आहे पूर्ण. म्हणजे जवळून दर्शन मिळते इथून. आणि त्या साईडला आहे ते मुख दर्शन आहे. आता त्या साईडला त्या राईट साईडला पण एक आहे. तर आता आम्ही चाललोय मेन दर्शनाला. त्या साईडला आहे ते उजव्या साईडला मंदिराच्या म्हणजे समोरून बैला डाव्या साईडला होते तिकडं मुख दर्शन आहे. आणि आम्ही आता चाललोय हे मेन दर्शन आहे. आज गर्दी कमी आहे तरी दर्शन झालेलं आहे मित्रांनो. तर ते माझं पप्पा मम्मी आणि शौर्य पुढे गेलेत. तर आम्ही दर्शन घेतलेलं आहे. तर आम्ही चाललोय पुढं. ठीक आहे, मला पुढचा व्ह्यू दाखवतो मंदिराचा कसं कसं काय मी बघितलं अक्षेलाच तरी पण दाखवतो मित्रांनो. तर असं तऱ्हेने आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललोय परत गाडीकडे आपल्या. शहराला झोपवायला. मग आता आम्ही जातो डायरेक्ट गाडीत भेटू. ठीक आहे मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं व्यवस्थित. आणि आता अंधार पडलेलं आहे. किती वाजली का फक्त वाजले किती 7 6:15 झालेले आहेत मित्रांनो. मग आता जरा झाला वेळ दर्शनामध्ये. तरी पण एवढी म्हणावं तशी काही गर्दी नव्हती, नॉर्मलच गर्दी ती. दर्शन व्यवस्थित एकदम झालेलं आहे. सगळ्यांचं फोटो वगैरे काढून एकदम मस्त झालेलं आहे. त्याचा पुढे बघू कसं प्रवास जातो. मग आता आम्ही डायरेक्ट थेट आम्ही आता घरी जाऊ. बघूया काय तर खायचं मध्ये जाऊ.
ठीक आहे चला मित्रांनो